ते 45 वर्ष एक व्यक्ती भारतीय अर्थव्यवस्थेला चुना लावतोय आणि तोही सुद्धा सांगून. आणि तो गंडवतो कसं, तर नियमानुसार, म्हणजे त्याला कोणी पकडूही शकत नाही. तर गोष्ट आहे आपल्या पॅराशूट ऑइलची. तुम्ही वापरता, मी वापरतो असं पॅराशूट ऑइल. तुम्ही त्याचं जर निरीक्षण केलं असं त्याच्यावर हेअर ऑइल असं लिहिलेलं नसतं, त्याच्यावर असते कोकोनट ऑइल. म्हणजेच तुम्ही जे तेल वापरतात ते आहे खाद्यतेल आणि ते आपण डोक्याला लावायचं नाही असं नियमानुसार. पण गोष्ट 1971ची. हर्ष मारीवाला हे मॅरिको कंपनीचा मालक. 1971 मध्ये त्या कंपनीचं नाव होतं बॉम्बे ऑइल कंपनी आणि आपल्या स्वतःची ऑइल कंपनी असल्यामुळे तो नवीन नवीन प्रयोग करायचा. आणि हर्ष मारीवाल्याचा जो सगळ्यात मोठा प्रयोग होता तो म्हणजे कोकोनट ऑइल विकण्याचा. आणि त्या काळी पत्राच्या मोठ्या डब्यामध्ये कोकोनट ऑइल विकला जायचं आणि मध्यमवर्गीय जे लोक होते तो मोठ्या डब्यामध्ये तेल घेऊन लावायचं असं त्यांना आवडायचं नाही. आणि नंतर मग कॅनमध्ये विकायला सुरुवात केली. पण कॅनमध्ये कोकोनट ऑइल हा जे कॉम्बिनेशन होतं ते उंदरांना खूप आवडायचं. म्हणजेच उंदर एक सुद्धा बॉटल ती मार्केटमध्ये येऊ द्यायची नाही, त्याच्या आधीच ती बॉटलचा नाश करून टाकायची. मग नंतर त्या हर्ष मारीवाला नंतर नवीन प्रयोग केला आणि गोलाकार बाटलीचं रूपांतर केलं, कॅनचं रूपांतर या बाटलीमध्ये केलं आणि तो प्रयोग त्याचा यशस्वी झाला. आणि नंतर उंदरावरही प्रयोग करण्यात आला की उंदर त्या गोलाकार तोंडाच्या बॉटलीला तोंड लावत नव्हते, म्हणजेच हा प्रयोग त्याचा यशस्वी झाला होता. आणि दुसरा प्रयोग काय असतात की तो म्हणजे ब्रँडिंगचा. आपण जर खाद्यतेल म्हणून विकलं तर याच्यावर कर लागणार नाही आणि तेच जर आपण ब्युटी प्रोडक्ट म्हणून जर विकलं तर ह्या तेलावर आपल्याला खूप कर भरावा लागणार हे त्याला माहिती होतं. म्हणूनच त्याने खाद्यतेल विकायला सुरुवात केली. आणि खाद्यतेल असल्यामुळे सरकार त्याच्यावर करही लागू शकत नव्हते, कारण त्यांचं साफ मत होतं की आम्ही जर खाद्यतेल म्हणून विकतोय आणि ग्राहक त्याचं काय करणार हे ग्राहक ठरवतील. त्यामुळेच गेली 45 वर्ष हा माणूस अर्थव्यवस्थेला चांगला चुना लावतोय आणि तोही नियमानुसारच. म्हणूनच त्याला कोणी पकडूही शकत नाही. आणि हर्ष मारीवाला हे भारतामधील 34व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत